नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यासाठी ज्वारीच्या पिठाची थंडगार आंबील कशी बनवायची। शरीराला थंडावा देणारी ही ज्वारीच्या पिठाची आंबील उन्हाळ्यात रोज आवर्जून प्रत्येकानेच प्यावी। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं आंबटसर दही यामध्ये घालायचं आहे। 1-2 चमचे दही यामध्ये मी घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करताना यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। हे चमच्याने पीठ एकसारखं या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी हे चांगलं मिक्स करून घेते। लक्षात ठेवा, आंबील तयार करण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं आंबटसर दह्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून आंबील चवीला छान होते। आता आपण ही तयार केलेली पेस्ट 4 ते 5 तासांसाठी अशीच साईडला ठेवून द्यायचं आहे। आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी 4 ते 5 तासानंतर हे जे पीठ आहे ते या पद्धतीचं तयार होतं। इथे मी दुसऱ्या एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 ते 3 चमचे दही घालून हे पीठ छान असं 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवलं होतं। इथे तुम्ही रात्रभर देखील हे पीठ छान असं भिजवून ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही आंबील तयार करू शकता। आता हे पीठ छान असं भिजलेलं आहे, आपण एका साईडला ठेवून देऊया। यानंतर इथे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आता हा लसूण आपल्याला छान असा ठेचून घ्यायचा आहे। आंबीलमध्ये इथे आपल्याला शक्यतो लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे, जेणेकरून आंबीलला टेस्ट ही अतिशय छान येते। आता अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठाही नाही, या पद्धतीने इथे आपण हा लसूण ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर इथे तुम्ही आणखीन 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड करू शकता। आता 3 ग्लास पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये मी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो संपूर्ण ठेचून घेतलेला लसूण या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। आता या पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकता इथे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आणि इथे आपण जे तयार केलेले हे जे मिश्रण आहे ते या पाण्यामध्ये घालायचं आहे। लक्षात ठेवा, हे मिश्रण पाण्यामध्ये घालत असताना इथे आपल्याला चमच्याने सुद्धा हे एकसारखं या पद्धतीनं हलवत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत। आता इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला सतत हे एकसारखं या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे। आता इथे तुम्हाला ही जी आंबील आहे ती खूप घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही 1 ग्लास गरम पाण्याचा वापर यामध्ये करू शकता आणि जर पातळ वाटत असेल तर तुम्ही ही आंबील एक 5 ते 6 मिनिटांसाठी उकळून घेऊ शकता। आता इथे आपल्याला याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। आता याला एक चांगली उकळी आलेली आहे। चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जिरे पूड देखील ॲड करू शकता, पण इथे मी फक्त लसूणचा वापर यामध्ये केलेला आहे। इथे आपण जो ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घातलेला आहे, यामुळेच या आंबीलला टेस्ट ही अतिशय अप्रतिम येते। आता इथे आपण एक 5 मिनिटांसाठी याला एक छान अशी पुन्हा एकदा उकळी मारून घेणार आहोत।
आता ही तयार केलेली आंबील आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. इथे मी एका छोट्या माठामध्ये ही आंबील ओतून ठेवलेली आहे आणि ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपण ही आंबील पिण्यासाठी घेणार आहोत. तर इथे मी या माठामध्ये ही आंबील अशीच थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देते. आता एक 15 ते 20 मिनिटांनंतर ही जी आंबील आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे. इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये थंडगार ज्वारीच्या पिठाची आंबील ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.